नुसता हा हा नको म्हणू. जर काही प्रिपेअर नाही केलं तर जॉब वगैरे नाही भेटणार. जॉब साठीच लावलाय ना क्लास. हा हा मग प्रिपरेशन चालू कर. इंग्लिश मेन चांगलं पाहिजे. इंग्लिश मध्येच आन्सर्स द्यायचे आहेत. एक एक क्वेश्चन वाचून स्वतः असं आरशामध्ये बघून आन्सर बोलून बघायचं आहे इंग्लिश मध्ये. ठीक आहे. ओके. समजतंय का मी काय म्हटले? हा हा प्रिपरेशन चालू कर. आता इंटरव्ह्यूचे कॉल्स चालू होतील. ठीक आहे. हा जर प्रिपरेशन केलं नाही, तुम्हाला सांगता आलं नाही, तर तुम्हाला जॉब वगैरे नाही भेटलं तर आम्हाला कंप्लेंट करायला यायचं नाही. ओके, वी विल नॉट बी रिस्पॉन्सिबल. ASP.NET मध्ये लास्ट लेक्चरला आपलं सिक्युरिटी पार्ट झालं होतं. कॅशिंग पण आय गेस घेतलं होतं. कॅशिंगचं पण हा झालं होतं. एक मिनिट ओपन करून बघू दे जरा. ठीक आहे. हे थोडस बाकी होतं ना. आउटपुट कॅशिंग बाकी होतं तुमचं. ते आपण स्टार्ट करू इथून. थोडं बाकी होतं. हा विज्युअल स्टुडिओ ऑन करते आधी. हॅलो विवेक. हॅलो विवेक. हॅलो विवेक, आर यू प्रेझेंट? तुमच्याद्वारे कॉल केला गेलेला नंबर यावेळेस ठीक आहे. ते लोड होईपर्यंत आपण हे बघू फर्स्ट आउटपुट कॅशिंग काय आहे. हॅलो विवेक, आर यू प्रेझेंट? विवेक काय प्रेझेंट ऍबसेंट? येस मॅम. हा ते इंटरव्ह्यूचं काय झालं तुझा? आज इंटरव्ह्यू होता ना प्रोजेक्ट मॅनेजर सोबत? आज नाहीये, ट्युजडेला घेतला, पोस्टपोन केला त्यांनी, मोनिका मॅमने.
मोनिका मॅमने पोस्टपोन केला का? मग आज जे होते ते आज कोणत्या तरी कंपनीचे होते ना? आज नाही, माझा कालच झाला ते एम्बेडचा. झालं? मग तो कसा गेला? तू सांगितला ना मला. मग तोच त्यांचा मशीन टेस्टिंग. हा मग काही कॉल वगैरे आला का त्यांचा? नाही, काही नाही आला. हा हा ठीक आहे. चालेल. चांगलं तुला टाइम पण भेटला प्रिपरेशनला 2-3 दिवस. हो. हा मॅम त्यांनी सांगितले की अनालिटिकल लॉजिकल क्वेश्चन विचारतील प्रोजेक्ट कशात? मॅनेजर. कोणी सांगितलं? प्रोजेक्ट मॅनेजर कोणी सांगितलं? 3DI चे HR नी कॉल केलेला ना, तीच बोलले. अनालिटिकल आणि लॉजिकल क्वेश्चन्स. पण तू नुसतं हा. तेच नको प्रिपेअर करून जाऊ. त्या HR लोकांना काही मीन्स एवढं नसतं आयडिया. आता प्रोजेक्ट मॅनेजर जो असेल त्याच्यावरती पण डिपेंडेंट राहील. अनालिटिकल आणि लॉजिकल ठीक आहे ते कर, पण जे मी सांगितलं ते पण करून जा. माहिती नाही काय काय हो सांगितलं हो तुला? हा ते करून हो. जा. आणि अनालिटिकल लॉजिकल क्वेश्चन साठी ना 1 सेकंड दाखवते. बाकीचे लोक पण लक्ष द्या, त्यांना पण हे सगळं प्रिपरेशन करायचंय. वेट इंडिया स्क्रीन दिसते? हो मॅम. हे बघा इकडे तुम्हाला सगळे ऍप्टिट्यूडचे पण भेटेल. जेव्हा तुम्हाला काय ऍप्टिट्यूड वगैरे काही करायचं असेल तर इधर विथ क्वेश्चन्स, विथ एक्सप्लेनेशन, विथ एक्झाम्पल सगळं अॅरिथमेटिक वगैरे सगळे ऍप्टिट्यूड्स पण आहे. लॉजिकल रिझनिंग करायचं असेल, अनालिटिकल विचारलं ना, त्या अनालिटिकल आणि लॉजिकल मध्ये तुम्ही इथे लॉजिकल तुम्ही रिझनिंग बघू शकता. नंबर सिरीज वगैरे काय काय आहेत ते तू गो थ्रू करू शकतो लॉजिकल साठी. इथे तुम्हाला एक एक टॉपिक आहे नंबर सिरीज वरती 4-5 क्वेश्चन. आता सगळं तर तुझं एवढं होणार नाही 2-3 दिवसात. तर जे 4-5 फक्त बघून घ्यायचं की कशा टाईपचे क्वेश्चन आहे. 4-5 क्वेश्चन प्रत्येकाचे करून घ्यायचे फक्त. हे सगळे दिलेत ना, जेवढे जमेल तेवढे 3-4 क्वेश्चन असं करायचं. ओके. इंडिया बिक्स मधून. आणि दुसरा आहे सपोज अजून एक वेबसाईट आहे. हे बघा इकडे तुम्ही बघू शकता. इकडे हर एक टेक्नॉलॉजीचे तुमचं आन्सर, क्वेश्चन आणि आन्सर तुम्हाला दिलेले आहे. काही कन्सेप्ट तुम्हाला वाचायचे असतील सीचे, C++, सगळ्या टेक्नॉलॉजीचे आहेत. ओप्स, जावा वगैरे. C# कुठे दिसत नाहीये. C# काय माहिती बघायला लागेल C#. ओके. अजून अनालिटिकल इंटरव्ह्यू क्वेश्चन्स मध्ये जायचं. हे बघ अनालिटिकल पहिलं काय आहे त्यांनी सांगितलं आहे की रिमेंबर दॅट वेन द इंटरव्ह्यूअर आस्क यू टू मेक अ कॅल्क्युलेशन ऑर सॉल्व अ प्रॉब्लेम. काहीतरी म्हणजे जनरल जीके सारखा प्रॉब्लेम तुला दिला जाईल तर तुला सॉल्व्ह करायचा आहे. आता हे बघ कॉमन अनालिटिकल इंटरव्ह्यू क्वेश्चन्स विथ एक्झाम्पल्स. ओके. सिमिलरली तू लॉजिकलचे पण वाटल्यास जर तुला एवढा टाइम नाहीये हे सगळं एवढं प्रॅक्टिस करायला लॉजिकल रिझनिंगचं, तर डायरेक्टली टाईप कर की लॉजिकल इंटरव्ह्यू क्वेश्चन्स म्हणजे सिलेक्टेडच तुला भेटतील. ऐकतोय ना विवेक? हॅलो. हो. हा. तर हो. कॉमन अनालिटिकल इंटरव्ह्यू क्वेश्चन्स विथ एक्झाम्पल्स अँड आन्सर्स. बघ हे वाचून जा. हा हेच म्हणजे हे जे वेबसाईट्स आहेत ना इथूनच जनरली चान्सेस असतात विचारायचे. हे बघ डिस्क्राईब अ टाइम व्हेन यू वर गिवन ए प्रॉब्लेम विदाउट अ लॉट ऑफ इन्फॉर्मेशन. हाऊ टू डिड यू हँडल दिस सिच्युएशन.
ओके, हे वाचायचं व्हॅन आन्सरिंग. मला ते एक्झाम्पल दिला, इन माय करंट रोल आय एम ऑफन टास्क विथ डेव्हलपिंग बेटर प्रोसेस इन अ वर्कप्लेस. माय फर्स्ट स्टेप इज टू लुक एट ऑफिस. तर हे सगळं तुला विचारू शकतात की तुम्हाला टाइम दिला असेल तर तू हे डिस्क्राईब अ टाइम व्हेन यू वेअर गिवन ए प्रॉब्लेम विदाउट अ लॉट ऑफ इन्फॉर्मेशन, तर तू काय केलं वगैरे. आणि अनालिटिकल मध्ये अजून 10 इंटरव्ह्यू क्वेश्चन्स काय, टेल मी अबाउट युअरसेल्फ, हे पण ते विचारू शकतो परत. हाऊ वुड यू डिस्क्राईब युअरसेल्फ, व्हॉट मेक्स यू युनिक, वाय डू यू वॉन्ट टू वर्क हिअर, व्हॉट इंटरेस्ट यू अबाउट दिस रोल, व्हॉट मोटिवेट्स यू. हे सगळं बघ, हे थोडक्यात प्रिपेअर करून जा. स्ट्रेंथ्स काय आहेत तुझे हे विचारू शकतात, वीकनेस काय आहेत. आता हाऊ डू यू यूज द ऍडव्हान्टेजेस डिसएडव्हान्टेजेस टू मेक अ डिसिजन, तर हे सगळे अनालिटिकल मध्ये आहेत तुमच्या. डिस्क्राईब युअर प्रोसेस इन ट्रबल शूटिंग अँड इश्यू, म्हणजे तुम्हाला जर काय एरर आला असेल तर तुम्ही ते कसं रेक्टिफाय करतात. तर हे बघ, हे वाचून जाईल, त्यांनी खाली आन्सर दिले. What types of matrix do you currently track and how do you use this to make a decision? Give an example of time when you had to take a risk to achieve your desired role. What was your approach? ठीक आहे. In your interview tips दिले. ओके, इंटरव्ह्यू टिप्स कसं प्रिपेअर करायचे बघून घ्या. रिमेंबर टू ब्रेथ, रिलॅक्स राहायचे, प्रॅक्टिस करायचे फ्रेंड सोबत, थिंक ऑफ एक्झाम्पल्स अँड राईट देम डाऊन. एक एक एक्झाम्पल्स जेवढं एक्सप्लेन करता येईल तेवढं करायचे. ठीक आहे, समजलं? एवढंच वाचून जायचंय अनालिटिकल मध्ये. ओके मॅम. हा, इकडे पण अजून काय काय वेबसाईट्स मध्ये दिलेत, एकदा रीड करून जाऊ शकता तुम्ही. हे बघ, बिझनेस हॅज स्लोड डाऊन अँड यू आर इन अ सेल्स ब्रेनस्टॉर्मिंग सेशन. हे सेल्स रिलेटेड आहे. मॅम ते त्याच्यासाठी विनसॉफ्टचं मेल आलेलं ना, हा त्यात फक्त राऊंड एक टेक्निकल राऊंड होता आणि HR राऊंड होता. हा तर टेली झाला, म्हणजे टेक्निकल राऊंड झाला ना. हम्म. हा, तुझं झालं ना काल टेलिफोनिक टेक्निकल राऊंड? हा हो हो. मग तुला चांगला केला ना तो? हा, चांगलं केलं. मग एवढा हळू मग काल तर तू बोलत होता मला खूप इझी गेला. हा, इझीच गेलाय, बट त्यांचा अजून कॉल नाही आला काही. हा, मग येईल आताशी तर 12 तर वाजले. इकडे 14 कॉमन examples of common analytical interview. If you have chosen between 2 or 3 options, how would you decide? हे बघ, हे सगळे क्वेश्चन्स विचारू शकतात, हे सगळे प्रिपेअर करून जा इकडून सगळं. आणि लॉजिकल साठी अनालिटिकल काय टाईप करायचं, अनालिटिकल इंटरव्ह्यू क्वेश्चन अनालिटिकल साठी. हे बघ, अनालिटिकल इंटरव्ह्यू क्वेश्चन्स फॉर प्रोग्रामर्स. ओके, हे तू हे करू शकतो. तुम्ही कसं प्रोग्रामर्स आहे तर ते तुम्ही हे पण सर्च करू शकतो. नॉर्मल वाले पण वाचून जा, हे पण वाचून जा. ओके, टॉप 50 प्रोग्रामिंग इंटरव्ह्यू क्वेश्चन, सिम्पल मॅम, मी दादाला विचारलं तर तो बोलतोय की ऍज अ लॉजिकच विचारतील तुला, फिबोनाची सिरीज वगैरे. हा, मी with तुला एक तेच array. म्हटलं की मी तुला जे सांगितले तेच पहिलं कर आणि नंतर टाइम भेटला तर हे वाच, नाही तर नाही वाचलं तरी हा. चालेल. तो बोलतोय सडनली तुला नंबर वगैरे नाही प्रोग्राम. विचारणार. हा, हा, प्रोग्रामच विचारतील, बट ऍज अ लॉजिकली. लॉजिक काय वापरायचं मग तुला मी वेबसाईट नव्हती का सांगितली, एक जावा टी पॉइंट मध्ये जिथं सगळं दिलेलं आहे, आठवतंय? हा हा, क्वेश्चन आन्सर दिलेले आहेत आणि हा सोल्युशन पण आहे. हा, फिबोनीचा सिरीज, अजून फॅक्टोरियल. तू ते बघून घे आणि तुला काय डाऊट असेल तर मला विचार लॉजिक मध्ये. ओके, म्हणजे कोड बाय हार्ट नाही करायचे, तर तुला टाईप करायला एखाद वेळेस नाही लावणार, कारण ऑनलाईन असेल ना, मग ते तुला ओरली लॉजिक विचारते, तर तुला परफेक्ट एक्सप्लेन करता आला पाहिजे. सो तुला लॉजिक समजून घ्यायचंय. समजलं ना काय म्हणते? हा मॅम. हा, तर मेनली जे आपण नाही का हे बघितलं होतं, आपल्या असाइनमेंट मध्ये तो क्वेश्चन होता लुपिंग. पॅलेंड्रॉम वगैरे, पॅलेंड्रॉम, हा, असाइनमेंट अँस्ट्रॉम. 3 मध्ये. हा, हा, 3 मध्ये अँस्ट्रॉम, लुपिंग मध्ये. पॅलेंड्रॉम. तर त्याचे लॉजिक तुला ओरली विचारतील की काय अँस्ट्रॉम, पॅलेंड्रॉमचा वगैरे. ओके, ठीक आहे. तर तुला ते सगळ्याचं लॉजिक, आणि तरी पण लॅपटॉप मध्ये आपलं बिना बघता कोडिंग करून बघ. जे जे क्वेश्चन बघ जावा टी पॉइंट मध्ये मी दाखवले होते प्रोग्रामिंगचे. हा, रिव्हर्स नंबर. आठवतोय ना? हे बघ, हे मला हो हो हो. प्रोग्रामिंग.
इंटरव्ह्यू क्वेश्चन्स. कुठेतरी होते ते जावा टी पॉइंट मध्ये आहे. हे बघ, जावा टी पॉइंट मध्ये सी शार्पचे तुला हे बघ हे सगळे भेटेल विथ लॉजिक विथ एक्सप्लेनेशन. फिबोनीचा सिरीज, प्राईम नंबर, हे सगळे क्वेश्चन विचारले जातात. हे सगळे करून ठेवायचं. ऐकतोय का शुभम? तुला पण हे प्रॅक्टिस करून ठेवायचं आहे. स्ट्रॉंग नंबर, हा मॅम. ओके, रिव्हर्स नंबर, सगळ्याचं तुम्हाला सोल्युशन दिलंय. आणि मोस्टली स्टार पॅटर्न विवेक करून घ्यायचे. स्टार पॅटर्न माहिती ना, स्टार्स अशा फॉर्मॅट मध्ये हा. वगैरे, ते पण तुला गुगल केलं ना स्टार पॅटर्न्स इन सी शार्प, तर ते पण वेगवेगळे पॅटर्न्स तुला भेटतील, ते पण करून ठेव. ठीक आहे, चालेल. चला आता आपण लेक्चर स्टार्ट करूया. ओके मॅम. Output caching. Now rendering a page may involve some complex process such as database access, rendering complex controls, etc. Output caching allows the bypass the round trips to the server by caching the data in memory. Even the whole page could be cached. Now you're basically caching, as we have seen in the previous session. What does the caching means? Caching means, suppose when a user browse for the particular page, okay, again and again, suppose again and again he is browsing some shopping website. So first time when he browse, okay, then it will your server will get hit. Okay, server will return you the HTML page, plus it will store it in your memory, okay, your PC memory, a browser memory can store. Then afterwards again you request for the same page, okay, or any other user request for the same page, then it will return the page from the cache memory, okay, until and unless you yourself suppose you yourself stop the caching वगैरह, or till that time it will display it from your cache memory. Now here they have given it pass cache. Output caching means output cache, it allows the bypassing the round trips to the server by caching the data in memory. Even the whole page could be cached. Same thing they have explained here, what I have said. In the previous session also we have learned that there are the two types, like means your whole page caching can be done or your data caching can also be done. Now the output cache directive is responsible of output caching. Now output caching directive means what? This is the output caching directive. Anything which we write in this percentage and at the rate, that is called the directive. Now it is responsible for output caching. It enables the output caching and provides the certain control over its behavior. Syntax they have given: output caching duration is equals to 30. Time they have given 30. Vary by param none. Okay, no parameter we have to give. Now put this directive under the in page directive. We have to put this. This tells the environment to cache the page for 15 seconds. Okay, actually 15 seconds का लिहिलंय इथं काय माहित नाही, 30 seconds व्हायला पाहिजे. Okay. Now here you can see the following event handler for the page load would help in testing that the page was really cached. Okay. Now खरंच तुमचा page cache झालाय की नाही, whether your page is cached or not. How you will come to know? By this coding we can come to know. On the page load, after adding this directive output caching, then on page load you have to write thread.sleep, how much time your thread is sleeping, 10,000 millisecond. Okay, then afterwards it will print this page was generated and cache at. If your means आपका पेज अगर कैशे से आ रहा है, then it will print the date and time it will print. Okay. Now the thread.sleep method stops the process thread for specified time. In this example, thread is stopped for 10 seconds. It is stopped so when the page is loaded for the first time जेव्हा पेज लोड होतं तेव्हा 10 seconds लागतात.
Then however next time when you refresh your page, it does not take any time. Refresh केलं परत time नाही लागणार because your page is getting retrieved from cache. Server पासून load करण्याच्या बदले it is getting from cache. Now what they have done here in the same example, they have added button also, and inside that we are inside the button click, on the button click we are writing this .txt name .text. Means this txt name means your text box value will get printed here. Text box value will get printed here. Okay. Now output caching duration is for 30 again. Same vary by parameter text name. Now here we are passing the using text box. So vary by parameter we are writing text name means ये वाला text box का value will come from cache. Now first what we will do, we will implement this. Okay, code. PPT close झाले बेटा. इथे तुम्ही बघू शकता तुम्हाला हेल्प पण भेटते. सध्या आपलं नाही, सध्या आपण फुल पेज साठी करतोय 30 सेकंड. हियर आपण समथिंग राईट करूया. पॅरेग्राफ हॅलो वर्ल्ड. ओके, हे आपलं पेज आहे. नंतर ह्याचं राईट क्लिक करून we will do view code. So on the page load we will पहिलं काय लिहायचं, thread dot click. थ्रेड यूज करायला एक मिनिट. फर्स्ट आपल्याला इम्प्लिमेंट करायला लागेल युजिंग सिस्टम डॉट थ्रेडिंग. इथे येणार थ्रेड डॉट स्लीप इज इक्वल्स टू 1000 10,000. thread dot sleep 10,000. Okay, for 10 seconds your thread is sleeping. Now you will write here response dot write
generate date time dot now dot to string. Thread dot select response dot write this page was generated. Date time means cache पासून generate झालाय. Select नंतर okay. Now एवढं झाल्यावरती let's check. Now we will execute the first time तुमचं page. As they have said, it will get load after 10 seconds. Then if it is refreshed, then again after refreshing again and again, it will not take 10 seconds. ठीक आहे. मग नंतर आता परत रिफ्रेश करते. स्लो आहे. ठीक आहे, आलं लगेच. रिफ्रेश केलं. हे बघा, आता रिफ्रेश केल्या लगेच येते. टाइम नाही घेत. फर्स्ट टाइमच त्याने टाइम घेतला. आता रिफ्रेश केलं, बिलकुल टाइम नाही घेते. म्हणजे तुमचं पेज कुठून येते? कॅशे मेमरी मधून. समजलं तुम्हाला? Yes, हो मॅम. नाव ठीक आहे. बटन क्लिक वरती पण सेम होईल. आउटपुट कॅशे सेम कोडिंग आहे, फक्त बटन क्लिक मध्ये आणि व्हेरिएबल पॅरामीटर मध्ये यायचं टेक्स्ट नेम सेम टाइप मध्ये वर्क होणार. ओके, नाव हे कम्प्लीट झालं आपलं कॅशिंगचं. दुसरा टॉपिक कोणता आहे चेक करूया. कॅशिंग. मॅम लॉग इनचं बाकी होतं, प्रॅक्टिकली हा करून ते मी दाखवायचं. ते बाकी आहे, ते लक्षात ठेवा. प्रॅक्टिकलचं बाकी आहे, लॉगिंगचं. ते नंतर मी दाखवेल करून. अजून मी स्वतः अजून क्रिएट नाही केले पेज. ओके, मी आधी क्रिएट करून घेईल स्वतः, मग तुम्हाला दाखवेल. कारण जर तुमच्या बरोबर क्रिएट केलं तर मग आपला टाइम जाईल ना तेवढा. म्हणून मी अगोदर क्रिएट करेल आणि जस्ट तुम्हाला एक्सप्लेन करेल. आणि मग ते कोडिंग तुमच्याशी शेअर करेल रेफरन्सला, आणि मग ते कोडिंग बघून तुमचं तुम्ही लॉग इन पेज क्रिएट करू शकता. समजलं? ओके. हा, मला आता हे कम्प्लीट करून घेऊ, मग म्हणजे लक्षात आहे. जेव्हा माझं होईल करून तेव्हा मी देईल 2-3 दिवसामध्ये. याच्यात काय बघू, सेम आहे का? सेमच आहे. ठीक आहे. मध्ये हे झालं ना. एक सेकंड, मी याच्यामध्येच बघते. बटन टेक्स्ट बॉक्स प्रोग्राम्स मध्येच बघू, वेबसाईट मध्ये.
कॅशिंग नंतर आपल्याला घ्यायचं लिंक क्यू. ओके, लिंक क्यू बाकी आहे आपलं. लिंक क्यू खूपच इम्पॉर्टंट टॉपिक आहे. आणि विवेक, आज आपला लिंक क्यू टॉपिक होईल. तू लिंक क्यूचं पण इंटरव्ह्यूला प्रॅक्टिस करून जा. लिंक क्यू पण विचारू शकतात ते लोक. ठीक आहे. हा, स्टार्ट होईल आज आपला लिंक क्यू. तर ऑनलाईन बेसिक एक्झाम्पल्स म्हणजे बघून जा, प्रॅक्टिस करून जा. ऑनलाईन तुला एक्झाम्पल्स खूप भेटतील लिंक क्यूचे. Okay. Now, here we will see link you. The topics which we will be learning first is introduction part. Why link you query syntax, link you method syntax, lambda expression. आता 10 minutes ने आपलं डिस्कनेक्ट होईल तर तुम्ही परत कनेक्ट करायचं. Okay. Next, introduction part we will see. While developing the data-centric application, you need to deal with the two types of code: the business logic implementation code and data manipulation code. Means whenever you create any of the application, like as I have given you the project, okay, cake management, hospital management, cake management. Now in cake management, there will be some business logic also and some calculative value also, or some data, means you will be taking some value from the database and you will be performing some calculations also like this. So both the implementation is there. Business logic means logic implementation is also there, and your data manipulation means operation some on data is also there. Now the business logic implementation code is written by using a programming language. However, traditionally, the data manipulation code include the queries written in data source specific query language. Now here they have said that business logic means business logic coding you will write in C#, and data manipulation means getting data from database and performing any operations on it or anything that you can do with SQL queries. Now, therefore, in order to develop a data-centric application, you need to learn a programming language as well as query language. Now, for this, you have to learn SQL also thoroughly and C# also. Now, in addition, if the data source of an application changes, you need to learn a different query language and modify the data manipulation code of your application. Now, what happens here? Now, as we are developing some application, okay, in project we are doing some. We will be now. You have already seen the crude operations. Okay. Now for getting the data from the database, we have written SQL queries, SQL connection string, data set. We have used some kind of coding we have done which is related to SQL server only in C#. But now suppose tomorrow I ask you to change the database. So instead of SQL, requirement comes to use the database of Access, MS Access or MySQL. So what will happen? You again there will be need to change your code. Okay, each and every SQL means connectivity you have to change. SQL query you need to change. So a lot of changes should be done. Okay, now for that, now if I say that you have to use MySQL instead of SQL, if I ask this, then means MySQL means you don't know MySQL database. Okay, you know only SQL. So if the requirement come MySQL, then again there will be the need to study MySQL technology. Then after studying, you have to make the changes. So this is very much a long task. So instead of that, they have introduce you link you. So instead of writing SQL queries and everything, we can get the data by using the LINQ query, which is in C#. Now, to overcome these issues, Microsoft introduced the language integrated query, as I explained now. LINQ enables you to create the data source independent queries in an application and offers the different providers to work with different data source. So here LINQ gives you the different providers to work with the different data sources, means like you have to create only the tables in SQL or any database you use, and query will be linked you. Only the data source will get changed according to your database. Now, LINQ simplifies accessing the data by offering a consistent model for working with data.
across the various kinds of data source and formats. Now, LinkU makes the access of the data very much easy. Okay, by giving you the proper model how to work with data and various different kinds of data source and format. Now, LinkU is a set of APIs that enables you to create a data source independent queries. Okay, it is not dependent means on data source means what? It is not dependent on data source. As I explained that whenever your database changes, if you are not using LinkU, whenever your database changes, then according to your database, you need to change your query also. Your queries are dependent on what your database is, in types of database you are using. Now, it has the programming model that provides the standard query syntax to query the different types of data source. In LinkU, the query is written in any .NET framework supported programming language such as C# or VB. Now, in LinkU, we will write the query in we can write LinkU query in C# language also and VB.NET language also. Now, the LinkU query acts on a strongly typed collection of objects with the help of language keywords and common operator. Now, strongly typed collection objects which we have studied. Now, in LinkU, the concept of here concept which we will be implementing here is concept like generics we have used. Okay, generics concept we have used. सो दोन टाईपचे आपण बघितले होते बघा, जनरिक अँड नॉन जनरिक. आय थिंक जनरिक मध्ये आपण काय करायचो, लेस देन आणि ग्रेटर देन साइन मध्ये आतमध्ये आपण डेटा टाईप पण स्टोअर करायचो आणि ऍरे लिस्ट वगैरे हे जे काय क्रिएट करायचो. तर ऍरे लिस्ट क्रिएट केली तर ऍरे लिस्ट मध्ये आपण ब्रॅकेट मध्ये इंट लिहिलं तर इंटिजर टाईपचा डेटा स्टोअर व्हायचा ऍरे लिस्ट मध्ये. आणि नॉन जनरिक मध्ये कसं असायचं की कोणताही टाईपचा डेटा तो एक्सेप्ट करायचा. समजलं ना? त्या काय ते बघितलं होतं ना आपण नॉन जेनरिक अँड जेनरिक. विवेक, हो मॅम. काय आहे जेनरिक नॉन जेनरिक? तू प्रिपेअर केला असेल इंटरव्ह्यूच्या वेळेस, सांग बरं. जनरिक मध्ये अरे लिस्ट, हॅश टेबल, Q&A स्टॅक येतो. आणि नॉन जनरिक मध्ये आपण डिफरंट टाईपचे डेटाबेस म्हणजे व्हेरिएबल ऍड करू शकतो डेटा टाईप्सचे. त्याच्यामध्ये काय येतं? त्याच्यामध्ये काय येतं? त्याच्यामध्ये डिक्शनरी, लिस्ट, स्टॅक, क्यू अँड शॉर्ट लिस्ट. हे प्रिपेअर व्यवस्थित सगळं करून जा हा. एवढं तू प्रॉपर आन्सर नाही देऊ शकत आहे. हे थोडस प्रोजेक्ट मॅनेजरचा इंटरव्ह्यू जो तुझा नॉर्मल पर्सननी घेतला होता ना इंटरव्ह्यू, नॉर्मल इंटरव्ह्यू पेक्षा थोडा ऍडव्हान्स असतो हा प्रोजेक्ट मॅनेजरचा इंटरव्ह्यू. हे सगळ्या गोष्टी प्रिपेअर करून जा व्यवस्थित. हा मॅम. हा, नाहीतर उगाच थोड्याच्या याच्याने सिलेक्शन राहून जाईल. Now, this helps the developers to quickly manipulate the data from various data sources without referring them to learn a new query language. हे सगळं आपण नंतर आपण जेव्हा आता कोडिंग करू तेव्हा बघू. ओके. LinkU. Now here you can see developer LinkU to query, object collection LinkU to object, LinkU to dataset, ADO.NET dataset, XML document you can use LinkU to XML. ओके, LinkU to objects conversion होऊ शकतं. LinkU to dataset मध्ये नंतर डेटा जाऊ शकतो XML मध्ये पण. If you are using entity framework then LinkU to entities. If you are using SQL, LinkU to SQL. If you are using other data sources, then you can by implementing iQuery, you can do it. Now we have to study why LinkU. Okay, why there is a need to study LinkU? Because to understand why we should use LinkU, let's look at some examples. Suppose you want to find the list of teenage students from an array of student objects. Okay. Now इथे क्वेश्चन काय दिलाय की आपल्याला टीनेज स्टुडंट्स कोणकोणते टीनेजर एज मध्ये, म्हणजे अबाव 18 वाले आय थिंक. ओके, तर कोणते आहेत? तर एका ऍरे दिला असेल त्याच्यातून तुम्हाला सर्च करायचं आहे. फर्स्ट class you have to create inside the class, that is student ID, student name and age variables. Now here student array you have created, student array, new student. Inside this ID, name, age they have given, ID, name, age. Values here they have set inside the main function.
ओके. ऍरे आपण असंच बनवतो, न्यू स्टुडंट आणि हे. ठीक आहे. देन दुसरा ऍरे बनवायचा आहे. स्टुडंट बनवलाय. स्टुडंट्स नावाचा ऍरे, न्यू स्टुडंट 10. ओके. साइज वी हॅव गिवन. Randomly whatever size you want you can give. Int I is equals to 0. Then for each use वापरलाय. For each कधी वापरतो विवेक? For each कधी वापरतो? For each loop. एवढं आठवत नाही ना. For each असं नको बोलू आठवत नाही. For each means कधी वापरतो? जेव्हा तुला आता for loop कधी वापरतो ते सांग. For loop. For loop कशासाठी वापरतो? For loop